दरम्यान नव्या सरकारमधल्या कॅबिनेट मंत्री नेमका कोण होणार हे अद्याप अजून निश्चित झालं नाहीये। मात्र त्याआधी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या रवी भवनमध्ये मंत्र्यांसाठी शासकीय बंगले सुसज्ज झालेत। 5 डिसेंबरला शपथ घेणाऱ्या कॅबिनेट मंत्र्यांसाठी नागपुरात 5 स्टार बंगले सज्ज झालेत। त्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। मंत्रिमंडळामध्ये कोणाची वर्णी लागणार हे अजून निश्चित नाही। मात्र हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या रवी भवन येथे मंत्र्यांसाठी बंगले हे सुसज्जित करण्यात आलेले आहे। रवी भवन मधले हे बंगले आपण बघू शकतो की सध्या आम्ही बंगला क्रमांक 6च्या समोर आहे आणि हा संपूर्ण बंगला जर का आतमध्ये बघितला तर मंत्र्यांसाठी सुसज्जित करण्यात आलेला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागांचे जे कोणी मंत्री असेल त्यांना हा 6 क्रमांकाचा बंगला मिळणार आहे। इथे वर लाईटची व्यवस्था देखील पूर्णपणे व्यवस्थित करण्यात आलेली आहे। तिकडे जर का आपण आतमध्ये बघितलं तर बघा आतमध्ये ज्या रूम्स आहे त्या देखील सुसज्जित करण्यात आलेल्या आहे। मंत्र्यांची रूम असेल किंवा त्यांच्या सहाय्यकांची रूम असेल त्या देखील सुसज्जित करण्यात आलेल्या आहे। त्यामुळे निश्चितच नव्या मंत्रिमंडळामध्ये कोणाची वर्णी लागणार हे अजून निश्चित नाही। मात्र रवी भवनमध्ये जवळपास 21 हे मंत्र्यांचे बंगले हे सुसज्जित करण्यात आलेले आपण बघा पूर्णतः एकदम फिनिशिंग झालेलं आहे या संपूर्ण बंगल्याचं। म्हणजे कोणत्याही क्षणाला जर का मंत्रिमंडळ नागपूरमध्ये आलं तर त्यांच्यासाठी हे बंगले सुसज्जित स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि रवी भवनमध्ये 21 बंगले आहे, त्यानंतर नागभवन आहे तिथे इतर मंत्र्यांचे बंगले आहे आणि सोबतच मंत्रिमंडळाची संख्या किती राहील हे जरी निश्चित नसलं तरी जवळपास सार्वजनिक बांधकाम विभागाने जी माहिती दिली की जवळपास कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री असे मिळून जवळपास 40 लोकांना पुरेल इतक्या बंगल्यांची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। साधारण 16 डिसेंबरपासून ते सुरू होईल असं बोललं जातं। मात्र त्याआधी नागपूरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने आपले जे मंत्री आणि इतर ज्या व्यवस्था आहे मंत्र्यांसाठीच्या त्यासाठी पूर्ण केलेल्या आहे। त्याआधी एक विशेष अधिवेशन सरकार स्थापनेची जी प्रक्रिया आहे बहुमत सिद्ध करावं लागेल नवीन सरकारला, ते एक विशेष अधिवेशन मुंबईला होणार आहे आणि ते अधिवेशन झाल्यानंतर हिवाळी अधिवेशन हे डिसेंबर महिन्याच्या जवळपास 16 तारखेपासून नागपूरला होण्याचं सांगितलं जात आहे। कॅमेरामॅन अतुल हेंडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।